Click picture. Click picture. Ah. सेल्फी ले रहे करेगा। या नाटकाचे पुढचे प्रयोग ठरलेले आहेत। 15 नोव्हेंबर NCPA ला प्रयोग आहे। तुमच्या ओळखी ज्यांना ज्यांना बघायचं असेल त्यांना नक्की आवर्जून सांगा। आणि पुढच्या महिन्यात ठाण्यात आम्ही हा प्रयोग करतोय। तर तारीख ठरली नाहीये पण शेवटच्या 2 आठवड्यात हा प्रयोग असणार आहे। सांगायला एक पूर्ण झाले त्याचे मॅनेजर इथे उपस्थित आहेत। सरांनी स्टेजवर याची विनंती करू शकतील। परफॉर्मन्स मध्ये मला सगळ्यात आवडलेला परफॉर्मन्स सगळ्यांचं अभिनंदन। नाट्यगृहाची आठवण म्हणून सगळ्यांना एक फ्रीज मॅग्नेट देत आहोत। मी स्पीचलेस आहे। माझी मराठी इतकी छान नाही आणि हे प्रयोग सगळी भाषांच्या पण काय सांगते बियॉन्ड आहेत। ते मी मराठीत सुरू करण्यानंतर हिंदी, अंग्रेजी आणि गुजरातीत बोलणार, कारण every person who understands
any language. It can be South Indian or any language can watch this play. This is something historical what I have witnessed today. It is beyond all linguistic. इसे language मराठी नहीं समझता है, हिंदी समझता है, गुजराती समझता है, तमिल समझता है, तेलुगु समझता है, कोई भी भाषा समझता है. ये आप देख सकते हैं. गुजराती नाटको જોવા માટે પ્રેક્ષકો બહુ જાઓ છો. આજે પ્રબોધન ઠાકરેમાં તમે લગભગ કેટલા બધા નાટકો જોયા છે. તમને जो કંઈક નવું જોવાનું ગમતું હોય, अगर आप लोगों को कुछ अलग पसंद है तो ये देखना ही चाहिए. ये लाइव आर्ट परफॉर्मेंस में इतना बढ़िया फॉर्म है जिसको माइम बोलते हैं. माइम म्यूजिकल हिंदुस्तान का पहला माइम म्यूजिकल है. हम क्या करते हैं, यही अगर ब्रॉडवे पे दिखाते तो हम डॉलर्स में टिकट लेकर, अरे क्या बात है, आज क्या देखा है क्या. यू मस्ट वॉच दिस प्ले wherever it happens. Its simple name is Click. एंड बहुत सारे लोग आज इसके बारे में बोलेंगे, पर ये वापस दोहरा रहा हूं, हिंदुस्ताननु पेल्लू माइम म्यूजिकल છે. એટલે ગુજરાતી પ્રેક્ષકો તમારી નજીકના થિયેટરમાં, to all, if you love English theatre, you must watch this. This is something outstanding, and without speaking a word for 2 hours ये लोग आपको झकड़ के पकड़ के रखते हैं और ऐसी कहानियां बोलते हैं कि आप बारह के सोचते हो यार ये क्या मैजिकल परफॉर्मेंस है. तो जरूर जो नक्की बघायचा है, प्लीज, इट्स अ मस्ट वॉच, देखिएगा जरूर. इट्स अ माइम म्यूजिकल कॉल्ड क्लिक. जी, ये पिछले 2 घंटे हमने विटनेस किए. बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस रही क्लिक की. सबने इतना अच्छा काम किया, इतनी प्यारी बॉडी लैंग्वेज, इतना कोऑर्डिनेशन कमाल का, म्यूज़िक कमाल का, लाइट्स कमाल की. थिएटर के पॉइंट ऑफ व्यू से देखें तो बहुत ही कमाल का है. मैं राजस्थान से हूँ, तो राजस्थान में हमारे थिएटर फेस्टिवल होता है, बीकानेर थिएटर फेस्टिवल. तो मैं उसमें इस प्ले को ज़रूर रिकमेंड करूँगा. और राजस्थान ही नहीं, इंडिया नहीं, मतलब ये वर्ल्ड के हर हिस्से में जाना चाहिए. इतनी प्यारी परफॉर्मेंस थी. तो क्लिक की पूरी टीम को बहुत बहुत बधाई. ऐसे ही ऐसे अपने नाटक मंचित करते रहिए और दर्शक जोड़ते रहिए, हिंदुस्तान को जोड़ते रहिए. थैंक यू. तो कहते हैं ना कि इमोशन हैज़ नो लैंग्वेज. अगर किसी को भी लैंग्वेज इशू है तो ये क्लिक, ये मस्ट वॉच है. क्योंकि आप 101% बाहर आके एक सोच में पड़ जाओगे कि भाई फर्स्ट एक देखा तो उसमें क्या इमोशन मैंने सीखा, और सेकेंड एक में तो माइंड ब्लो. सो मस्ट वॉच ये क्लिक. और 100% मुझे मौका मिले तो मैं सेकेंड बार भी देखूंगा. सो प्लीज गो एंड डू वॉच दिस. हेलो, प्रशंसा के लिए शब्द नहीं है, शब्दहीन हो गए. जैसे कि माइम शब्दहीन, एक सुपर म्यूजिकल प्ले जो इमोशन को शब्दों से बेहतर व्यक्त किया जिस कृति ने, उसके लिए डायरेक्टर विपुल जी का बहुत धन्यवाद. थैंक्स अ लॉट फॉर प्रेजेंटिंग दिस माइंड ब्लोइंग कृति. थँक्स टू चिन्मय, मला या शोसाठी इन्व्हाइट केलं आणि मी खरंच स्पीचलेस आहे. अजूनही शहारे गेलेले आहेत. खूपशा टेक्सवर हे आलेले आहेत. माझ्या टेक म्हणतोय, ॲक्च्युली लाईव्ह परफॉर्मन्स होता आणि खूप चांगलं वाटलं पाहून. प्रत्येक गोष्टीला आपण कुठे ना कुठे जोडतो या पूर्ण कलाकृतीमध्ये. लाईट्स, म्युझिक, एंटायर टीम इज ब्युटिफुल, परफेक्ट. त्याच्याशिवाय चांगलं मी अजून इतकी चांगली कलाकृती पाहिलेली नाही. सो एव्हरीबडी शुड वॉच. नो लँग्वेज बॅरियर, नो एज बॅरियर, नथिंग. Perfect from Watch by Heart. Thank you so much. रेडी आहे ना? नमस्कार, मी शिवाली परब. आज मी बोरिवलीला आले प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये. माझे कॉलेजचे सगळे मित्र आहेत आणि मी सुद्धा त्या कॉलेजमध्ये होते. वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आम्ही एकत्र यूथ फेस्टिवल करायचो आणि 5 मिनिटाचं माईम असायचं.
आणि त्याचा आज 2 अंकी प्रयोग मी बघितलाय, ज्याचं नाव आहे क्लिक. आणि हे जे फोटोज दिसत आहेत हे जितके इंटरेस्टिंग दिसत आहेत, जितक्या ह्या फ्रेम कमालीच्या दिसत आहेत, तितकंच कमालीचं हे क्लिक हा परफॉर्मन्स आहे. मी हे परफॉर्म केलं आहे स्टेजवर यूथ फेस्टिवलमध्ये असताना, आणि ह्याचं इतकं मोठं म्हणजे ह्याचं सोनं होताना आज मी बघितलं, मला खूप भरून आलं आहे, खूप छान वाटतं आहे. स्पेशली विपुलदादासाठी छान वाटतं आहे, कारण तो माझा पहिला डिरेक्टर आहे ज्याने मला स्टेजवर उभं राहायला शिकवलं, आणि त्याला खूप खूप शुभेच्छा. आजचा हा 25वा प्रयोग आहे. या नाटकाचे 1000, 2000 अगणित प्रयोग होत अशी माझी सदिच्छा आहे सगळ्यांच्या मागे. आणि परफॉर्म करणारा प्रत्येक आर्टिस्ट इतकं मन लावून परफॉर्म करतं की तुम्ही एक सेकंद पण नजर चुकवू शकत नाहीत त्यांच्याकडून. आणि असं वाटतंय काहीतरी कमालीचा सिनेमा बघताय तुम्ही लाईव्हमध्ये. इतकं कमालीचं प्रत्येक फ्रेम आहे, प्रत्येक लाईट्स आहेत, म्युझिक आहे, आणि मी खूप भारावून गेले. मी त्यांचा सगळ्यांचा परफॉर्मन्स बघताना मी रडत होते, माझ्या डोळ्यातून पाणी आलं. एक शब्दही बोललं नाही कोणी, पण त्यांच्या प्रत्येक भावना ह्या मनापर्यंत पोहोचल्या. आणि आत्ता जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघतायत, हे बाईट बघतायत, त्या प्रत्येकाला आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांच्या मला हेच सांगायचं आहे की हे जे क्लिक म्युझिकल नाटक आहे हे आपण बाहेरगावी बघितलं असेल. लोक बाहेरगावी जाऊन खूप पैसे देऊन बघतात. मी बाहेर गेलेले तेव्हा मी खूप पैसे देऊन असं काहीतरी बघायला गेले इंटरेस्टिंगली, पण हे आपल्याकडे आहे. प्लीज लोकांनी हे बघा, याचा अनुभव घ्या. तुम्हाला अगदीच आपण कुठलं तरी बाहेरगावचं मोठं कमालीचं नाटक बघतोय असाच एक्सपिरियन्स येईल. आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांचा कर्टन कॉल नावाचं पेज आहे इंस्टाग्रामवर, त्याला फॉलो करा. त्याच्यावर तुम्हाला त्यांचे अपडेट्स कळतील, पुढचे प्रयोग कळतील. आणि जे प्रेक्षक बघतायत मला आता इथे, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला कोणतीही भाषा येत असो, या नाटकासाठी भाषेचं कुठलंच बंधन नाही आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत बोलत असाल, कोणतीही भाषा समजत असेल, पण इथे आल्यानंतर ह्यांचीच भाषा कळेल तुम्हाला. सो प्लीज हे नाटक बघायला नक्की या. आणि ह्या सगळ्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला संधी मिळेल या प्रयोगामध्ये काय 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 आपल्याला संधी मिळेल या प्रयोगामध्ये आपल्याला पण टेस्टिंग करायला का? ॲक्च्युली मी यूथमध्ये असताना केलं आहे, माईम केलं आहे, विपुलदादाच्या अंडरच केलं आहे, त्यांच्या डिरेक्शन खालीच केलं आहे. आणि ऑफकोर्स मला खूप आवडेल, कारण खूप वेगळी कलाकृती आहे. आणि या कलाकृतीचा भाग व्हायला कोणाला नाही आवडणार. असं समोर बसल्यावर असं वाटतं की अरे यार आपण पण असायला हवं होतं. इतकं कमालीचं काम करतायत सगळे. थँक्यू थँक्यू. मी सांगा मी सांग. आजच्या प्रयोगाबद्दल काय सांगा? आज बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे या नाट्यगृहात क्लिक या आगळ्या वेगळ्या नाटकाचा प्रयोग बघायला किंवा बघण्याची संधी मला मिळाली. त्याकरता मी हे पहिले तर आभार मानीन माझ्या मित्राचे अनिकेत मसवेकर, कारण त्यांनी मला फोन केला की त्याचा मित्र त्याच्या सिरियलमध्ये काम करतो, आयुष त्या नाटकात काम करतो, आणि त्याच्या काही मित्रांची इच्छा आहे की नाटक मी बघावं. आणि तसं काही काम नव्हतं, पण मला माहीत नव्हतं. फारच मी पुन्हा एकदा प्रकर्षानं जाणवली की गृहीत धरू नका, कारण इथे आलो तेव्हा मी वेगळा होतो आणि नाटक बघितल्यानंतर कम्प्लीट वेगळा झाला. सो आल्यानंतर काहीसा वेळ गेला, थांबलो. मला बरेच जण विचार येऊन सांगत होते, कारण ते सगळे प्रयत्न करत होते की लवकर सुरू करू, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्स होते. पण त्या सगळ्याचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही. मी जास्त काही बोलत नाही. क्लिक हे नाटक बघा. हे मायमिंगचं नाटक आहे, हे मूकनाट्य आहे. आणि खरं तर आज पुन्हा एकदा या नाटकाने दाखवून दिलं की कलेला कुठल्याही भाषेची गरज नाही. मुळात आर्टला कुठल्याही लँग्वेजची गरज नाही आहे. फक्त कलेला गरज आहे ती भावनांची. कारण कलेमध्ये परफॉर्मन्समध्ये किंवा तुम्ही एखादं कुठलाही आविष्कार करताय, मग ते संगीत असो
की कुठलंही आर्ट फॉर्म असो त्यात तुम्हाला फक्त भावना महत्त्वाच्या आहेत. हे पुन्हा एकदा या नाटकाने सिद्ध केलं आहे. आणि मला वाटतं हे नाटक काहीच न बोलता, कुठलीही भाषेची गरज नसताना, कुठलं काहीच न बोलता खूप काही बोलून जात आहे आणि ते तुम्हाला जाणवतं. आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नाटक नक्की बघा, क्लिक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी सगळी तरुण मुलं आहेत ना, म्हणजे जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा आमचे पण काही दिग्दर्शक सगळे होते, पण दिस गाईज आर सो ब्लेस्ड की त्यांना खूप चांगल्या टेक्निकल गोष्टींचा सपोर्ट मिळतो आहे आणि असाच त्यांना मिळत राहावा आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आहे ती मुलं. लव्ह दॅट. मी खरंच खूप म्हणजे काय बोलतोय कसा बोलतोय मला माहीत नाही. आय एम मेस्मराइज्ड. सो क्लिक नक्की बघा. खूप भारावलं. खूप सुंदर नाट्यानुभव ज्याला म्हणतो ना आपण, तसा खूप सुंदर नाट्यानुभव होता. व्हिज्युअली एवढं रिच नाटक मी पहिल्यांदा बघितलं असं म्हणेन. कारण सायमल्टेनियसली याच्यात खूप साऱ्या गोष्टी म्हणजे लाईट्स पण आहेत, एकतर ते मूकनाट्य आहे त्यामुळे भाषा नसल्यामुळे सगळं काही तुम्हाला तुमच्या मुवमेंट्समधनं आणि एक्सप्रेशन्समधनं सगळं व्यक्त व्हायचं आहे. हे एक तर पहिलं अवघड. सायमल्टेनियसली म्युझिक बरोबर कॉर्डिनेशन, लाईट्स बरोबर कॉर्डिनेशन, या सायमल्टेनियसली गोष्टी घडवणं हे अवघड आहे, अशक्य आहे, हे मिरॅकल आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हे नाटक बघायलाच पाहिजे. हाताचं फार महत्त्वाचं आहे, बघायलाच पाहिजे. खूप सुंदर नाटक आहे, खूप सुंदर नाट्यानुभव. ऑल दी बेस्ट सगळ्या टीमला. खूप सुंदर करतात नाटक. आणि बस मला आत्ता काही मला सुचत नाही बोलायला. खूप सुंदर आहे, एवढंच मी आत्ता म्हणेन. थँक्यू. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि आज मी एक वेगळा नाट्यप्रयोग पाहिला. याचं नाव क्लिक आहे आणि द माइंड म्युझिकल. मला ही गोष्ट खूप आवडली. ते नावच खूप आवडलं आहे. जेव्हा आम्ही लंडनला वगैरे शूटिंगला जातो तेव्हा ते ब्रॉडवेज वगैरे बघतो, तिकडे खूप मोठमोठ्या पद्धतीने मोठ्या रंगमंचावर खूप छान पद्धतीचे प्रयोग सादर केले जातात. मला असं वाटतं की आज जो प्रयोग पाहिला आहे तो सुंदर आहे, मस्त आहे. आणि मी काही म्हणजे गेल्या काही 5-6 वर्षात ना, म्हणजे आम्ही सगळे जी पोरं जिथून आलो, एकांकिका स्पर्धेतून आलो, तर एकांकिका स्पर्धेचं मूळ पकडून ना मनोरंजनाचं एवढं मोठं वटवृक्ष आता ही पोरं करतात. म्हणजे एक 2 खूप विलक्षण प्रयोग पाहतोय मी आता जे रंगभूमीवर धुमाकूळ घालतात. ते म्हणजे एक फोकलोक आणि एक फोक आख्यान. तितक्याच वेगळ्या पद्धतीचं मला असं वाटतं की क्लिक द माइंड म्युझिकल हा एक त्याच पटवीतला एक वेगळा नाट्यप्रयोग आहे. आणि मला असं माहिती आहे की नवीन असतं ते मायबाप प्रेक्षक नेहमीच त्याला प्रेम देतात. हा एक विलक्षण अनुभव आहे. इथे प्रत्येक कलाकार येऊन ज्यांनी आज 25वा प्रयोग पाहिला आहे आणि ह्या सगळ्या कलाकारांचं कौतुक आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही मुंबई यूथ फेस्टिवलमध्ये 5 मिनिटासाठी हे माइंड सादर करायचो. आज मुलं 2 तास 2 अंक करतात आणि फक्त ते माइंड नाही, ती गोष्ट आहे जी तुम्हाला हसवते, रडवते, जी तुम्हाला विचार करायला लावते. आणि 2 गोष्टी आहेत, 2 गोष्टी एकत्र कनेक्टेड आहे. आणि जिथे आई हा शब्द येतो ते न उच्चारताही तुम्हाला डोळ्यात पाणी आणतात ही सगळी कलाकार मंडळी. सगळे मातब्बर आहेत. लाईट्स, म्युझिक, डिरेक्टर, लेखन, ह्या ते मगाशी त्यांनी लेखक दिग्दर्शक म्हटलं तर हे लिखित स्वरूपात खूप उत्तमरित्या सादर केलेला हा नाट्यप्रयोग आहे. मला असं वाटतं एकदा नाही, तुम्हाला जेव्हा वेळ मिळते ह्या नाट्यप्रयोगाला तुम्ही या. मी संपूर्ण टीमचे हे सगळे बहारदार कलाकार आहेत, त्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि खूप मस्त वाटतं आणि याचे खूप प्रयोग होणार. आणि ऑल दी बेस्ट टीम क्लिक द माइंड म्युझिकल. म्हणजे हे शब्दाचं सांगायला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. पहिल्यांदाच माईम हा प्रकार पाहिला. म्हणजे अनेकांनी आतापर्यंत कॉलेज फेस्टिवल्समध्ये वगैरे. आज प्रथमच मी माईम हा नाट्यप्रकार पाहिला आणि म्हणजे अनेकांनी आजपर्यंत पाहिलं असेल कॉलेज किंवा फेस्टिवल्समध्ये, पण ही माझी पहिलीच वेळ. आणि मला खरंच आनंद होतो की मी ह्या प्रयोगाला आले. क्लिक हे नाटक प्रत्येकाने अनुभवावं असंच आहे. आपण लहानपणीपासून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीत खूप शब्द असतात आणि प्रत्येक गोष्ट ऐकताना आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं. तर त्या सगळ्या गोष्टी मोडून
एक अशा पद्धतीने आपल्यासमोर एक गोष्ट प्रेझेंट केली जाते ज्यामध्ये शब्द नाही आहेत, ज्यामध्ये काय बरं म्हणतात चेहरे नाही आहेत, आणि तरीही भावना तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. तर येत्या 15 नोव्हेंबरला NCPAला सुद्धा क्लिक या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तर मी खरंच खूप मनापासून पर्सनली सगळ्यांना विनंती करते की प्लीज जाऊन हा प्रयोग नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. मी ॲज अन ॲक्टर म्हणून सुद्धा मी समजू शकते की हा नाट्यप्रकार किती अवघड आहे. कुठलाही सेट नसताना किंवा कुठलेही शब्द नसताना एक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे किती मोठं चॅलेंज आहे आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं. तर तुम्ही प्रेक्षक म्हणून लकी असाल जर तुम्ही हा प्रयोग पाहिलात तर नक्की बघा क्लिक. थँक्यू सो मच. नमस्कार, मी भक्ती रत्नबाकी. आत्ता जस्ट क्लिक नावाचं नाटक बघून बाहेर आले. नाटक बघायला जायच्या आधीची मी आणि आत्ताची मी याच्यामध्ये खूप डिफरन्स वाटतो मला. बघायला जायच्या आधी असं वाटत होतं की नक्की काय असेल, माईंड म्हणजे काय, कसं. मी बघितलं नव्हतं असं कधी नाटक, पहिल्यांदाच बघितलं. त्यामुळे खूप प्रश्न होते मनात, समजेल का नाही समजेल. पण जसं जसं नाटक सुरू झालं तशी मी आतून खूप शांत होत गेले. सायलन्स माझ्यामध्ये आपोआप आला आणि मी त्या नाटकामध्ये खूप रमत गेले. प्रत्येक मुमेंट मध्ये मी इन्व्हॉल्ड होत होते, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये मी इन्व्हॉल्ड होत होते. ते काय म्हणतात हे ते न बोलता माझ्यापर्यंत पोहोचत होतं. आणि त्यामुळे मला हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न पडला आहे की हे नाटक बसवलं कसं आहे, त्याची प्रोसेस नक्की काय होती. म्हणजे म्युझिक ह्याला कसा विचार केला, म्युझिक देताना लाईट्स, सगळी कॅरेक्टर्स यांचा कसा विचार केला, या प्रोसेसची मला जास्त गंमत वाटते. आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि हे नाटक नक्कीच बघायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि सगळ्यांनी याचा आस्वाद घेतला पाहिजे. सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन आणि याचे हजारो, खूप जास्त लाखो प्रयोग होत आहेत. सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. इतकं सुंदर नाटक आम्हाला दाखवलं जातं. थँक्यू. नमस्कार, मी वैभव आणि आज क्लिक या एक माइम ॲक्ट आहे जो 2 ॲक्ट प्ले आहे. तर त्याच्या प्रयोगासाठी आलो होतो. आज 25वा प्रयोग होता हा. मी म्हणजे लिटरली असं झालं की यार एकही शब्द न बोलता अनेक शब्द बोलून गेलेलं आहे नाटक. कारण की ज्या पद्धतीने इमोशन्स आणि ज्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं सगळ्या गोष्टी फक्त म्युझिक, एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज यूज करून ते आमच्यापर्यंत पोहोचतंय, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय. असं नाही की खूप विचार करायला लागतंय आणि खूप असं हे करावं लागतंय, पण इतकं इझिली पोहोचून जातं ना सगळ्या गोष्टी. तर अप्रतिम नाटक आहे हे. मला असं वाटतं की एक सगळ्यात डिफिकल्ट आर्ट फॉर्म आहे, कारण की तुमचे इमोशन्स शब्दातून न बोलता किंवा तुम्ही न व्यक्त करता ते बॉडीली आणि एक्सप्रेशन वाईज हे करणं, पोर्ट्रे करणं खूप डिफिकल्ट आहे आणि ते इझिली पार पाडलेलं आहे नाटकाने. सो मला असं वाटतंय सगळ्या कलाकारांनी खूप जबरदस्त काम केलं आहे. म्हणजे जे इमोशन्स होते, ज्या स्टोरीज होत्या दोन्ही, ते इतक्या भावल्या मनाला. मला असं वाटतं की हे असे प्रयोग ॲक्च्युली खूप जास्त प्रमाणात झाले पाहिजेत आणि सगळ्यांना प्रोत्साहित करणारं पण नाटक आहे. कारण की ॲक्टर्सला जर ॲक्टर इथं येतो आणि ज्यावेळेस ते बघतो आम्ही सगळं, तर असं वाटतं की यार खूप काही शिकण्यासारखं आहे आणि यांनी आम्हालाही खूप जास्त शिकवलं आहे. सो मला वाटतं प्रेक्षकांना पण खूप जास्त मजा येईल बघायला. म्हणजे कॉमेडी पण आहे, इमोशनल पण आहे आणि खूप जास्त मिक्स एक्सप्रेशन्स आणि इमोशन्स आहे त्याच्यात. मला असं वाटतं की 25वा प्रयोग होता हा. तर असे भरपूर प्रयोग व्हावेत, म्हणजे 25, 50, 100, 200, 300 असे हजारो प्रयोग व्हावेत हीच इच्छा आहे. आणि सगळ्या टीमला, क्लिक या टीमला ऑल द बेस्ट. आणि बस म्हणजे असेच प्रयोग करत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा. थँक्यू सो मच. आजच्या नाटकाबद्दल काय बोलू मी. खूप छान, खूप अत्यंत सुरेख नाटक आहे. मला असं वाटतं की प्रत्येकानं ते बघितलं पाहिजे येऊन आणि अशा नाटकांना आपण त्याचा उदू केला पाहिजे. आम्ही सगळेच जण, म्हणजे माझे गुरु सतीश कोळेकर असेल, विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन, आम्ही हे असली स्लॅपस्टिक किंवा मायमिंग करून आम्ही मोठे झालो. आमच्या प्रत्येक नाटकामध्ये काय काय गोष्टी होत्या
त्यामुळे या नाटकाचं ओपनिंगला सुद्धा विजय पाटकर होता, कारण का मी त्याला आता नाटक बघता बघता फोन लावला होता, अरे यार काय मस्त नाटक आहे, बोला अरे नाही वाडे मी ओपनिंग केलं त्या नाटकाचं. त्यामुळे या नाटकाबद्दल जितकं बोलू तेवढं म्हणजे एक मायमिंग आणि एकही शब्द न करता आपल्याला एक आपली गोष्ट समोरच्या पोचवायची असेल तर ते केवढं कठीण आहे. आणि मी सगळीकडेच म्हणत असतो की डायलॉग दिल्यानंतर काय तुम्हाला पण फोटोग्राफरला कोणाला डायलॉग दिला तर तो बोलणार काय कसं आहे हे चल असं बोलणार तो, पण हे तुम्हाला विदाऊट डायलॉग बोलायचं असेल तर काय त्याचं रिॲक्शन इज महत्त्वाची. म्हणजे आम्ही सगळे आम्हाला पुढेकरी तेच शिकवलं, रिॲक्शन इट्स कॉल ॲक्टिंग असं मला वाटतं. आणि खूप छानच रोल केले प्रत्येकाने, म्हणजे कोणालाही असं पण म्हणू नाही शकत, ते सगळेच लोक आणि हे टीमवर्क आहे शेवटी. लाईटिंग असेल, म्युझिक असेल, सगळ्याच डिरेक्शन असेल, सगळ्याच गोष्टी इतक्या पॉवरफुल आहेत या नाटकाच्या. त्यामुळे मला असं वाटतं ह्याचं सोशल मीडिया म्हणा की आपण सगळ्यांनी जर उचलून धरलं तर नक्कीच याला लोक येतील. आणि मला असं वाटतं जसं फोक आख्यान वगैरे ही नाटकं ही आता अशीच सोशल मीडियावर आणि याच्यामुळे लोक गर्दी करतात, तशी या नाटकाला गर्दी होईल असं मला वाटतं जर आपण प्रामाणिकपणे या नाटकाचा विचार केला तर. आणि आयुषने मला खरं इन्व्हाइट केलं होतं, कारण का आयुषवर मी फिल्म करत होतो त्यामुळे आमची ओळख झाली. सच अ नाईस गाय, नाईस ॲक्टर, आणि त्यामुळे मी आलो इथे. पण थँक्स आयुष, तुझ्यामुळे मला एक चांगली कलाकृती बघायला मिळाली आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांनाच. आणि लोकांना विनंती करतो प्लीज हे नाटक पहा. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेत्री ऋतुजा बागवे. एका मूकनाट्याचा रिव्ह्यू शब्दात मांडणं खरं तर कठीण आहे. मी हा प्रयोग दुसऱ्यांदा पाहिला आणि मला इतका पहिला प्रयोगही आवडला होता आणि आज त्यात आणखी ॲडिशन्स करून 2 आणखी नाटक त्यांनी सादर केलं. आणि माईम हा प्रकार मीही केलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की ती फिजिकल एनर्जी त्यात लागते आणि 2 तास ते करणं, 2 अंक ते करणं खूप कठीण आहे. आणि सगळ्याच मुलांची मेहनत इतकी कमाल आहे आणि स्पीचलेस व्हायला होतं त्यांचा परफॉर्मन्स बघून. आणि एखाद्या गोष्टीतली तांत्रिक बाजू पण इतकी कमाल झुळून आलेली आहे, लाईट्स इतके इम्पॅक्टफुल आहेत की मेस्मराईज व्हायला होतं. आणि मला असं वाटतं हा नाट्य अनुभव आहे आणि हा मूकनाट्य असलं तरी हे खूप बोलतंय, तर ते अनुभवायला नक्की या आणि याचे भरपूर प्रयोग होईल. धन्यवाद. नमस्कार, मी सानिका काशीकर. मला हे नाटक कधीपासून बघायची इच्छा होती आणि साधारण टायमिंगमुळे जुळत नव्हतं, पण आज तो प्रयोग जुळून आला. आणि अनिशा सबनीस किंवा मयुरेश खोले, आयुष, सगळे इतके कमाल कलाकार आहेत. आणि हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की हा थांग महासागर आहे कलेचा, ज्याच्यात आपण एक छोटेसे थेंब आहोत. इतकं सुंदर कलाकृती आहे. तर मला असं वाटतं याचे प्रयोग तर व्हावेतच, पण सगळ्यांनी आवर्जून बघावं असं हे नाटक आहे, जिथे भाषेची गरज नाही आहे आणि फक्त कनेक्शनची गरज आहे. आणि ते कनेक्ट करतातच. इतके कमाल कलाकार आहेत, टेक्निशियन्स इतके कमाल आहेत, लाईट्स आणि भारदस्त व्हायला होतं. खूप सुंदर आहे. आय होप की ह्या नाटकाला आणि या प्रयोगांना खूप खूप यश लाभो, या सगळ्या कलाकारांना खूप यश लाभो. बस. सेम फील मला इथे. आणि अगदी म्हणजे म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, सगळ्यांची कामं आणि काहीही न बोलता सगळ्यांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी गोष्ट आहे जी या सगळ्या टीमने केलेली आहे. आणि इतके एफर्ट्स, म्हणजे प्रत्येकजण तो क्लिक झाल्यानंतर जे कमल होतं, प्रत्येकाची बॉडी मुवमेंट्स खूप खूप कमाल झालेलं प्रयोग. आणि मुळात म्हणजे प्रत्येक मुवमेंटला आमच्या अंगावर शहारा येत होता. शेवटच्या मुवमेंटला आम्ही खूप रडलो, म्हणजे मी आजूबाजूचे पण रडत होते, ते पण रडत होते आणि मी रडले, कारण इतकं सुंदर ब्युटिफुली ते मांडलं आहे. त्याच्यामुळे मला खरंच असं वाटत होतं की यार मला हे करायचं आहे किंवा असं काम मला करायचं आहे, मी पण अशी माईम करता स्टेजवर आली. कारण मी जेव्हा कॉम्पिटिशन लेवलला होते तेव्हा मी माईम केलं होतं आणि आत्ता बघते मी
इतक्या वर्षांनी. त्याच्यामुळे खरंच खूप मजा आली. पूर्ण टीमला खूप खूप आभार आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवताल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि नक्की बघायला या आम्ही सोबत, कारण सगळ्यांनाच कळणारं नाटक आहे. कुठलंही लँग्वेज बॅरियर नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे नक्की या, जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि थँक्यू सो मच. सेंटर लुक सेंटर. थँक्यू कोणी बोलून आली. अरे कापरे. मोबाइल मोबाइल